काय गंगूबाई हवालदारी काय चाललंय बघ? अहो, याच्यामध्ये का पोलीस स्टेशनच्या याने एवढंच भेटत नाही. हा काय? हं. हा नाही मला लय दिवस तुम्ही भेटलेच नाही हो. तुम्ही पण भेटले नाही, फोन करते नाही, काय नाही. आता तुमचा नंबर नाही काय नाही, कॉन्टॅक्टचं काही गरज नाही आपल्याला. पण तुम्ही आज मला लय अचानक भेटलं. मग तुम्ही भरती का झाले भरती? आता 2 वर्ष झाले मला. हा का? मग पेमेंट चांगलं असेल तुम्हाला? मग अरे मग तुमच्या काय ड्युटीला कुठे राहते बरं का मॅडम? हा काय झालं माहितीये का? बोला. तुमची ड्युटी मी काय म्हणतो बसा रे खाली. नाही उभेच बरे. तुम्ही उभ्यात राहता का? बोला ना. नाही नाही पोलीस स्टेशन तुम्ही पोलीस स्टेशन ड्युटी राहते का तुमची? हो हो फिरता दौरा आहे का तुमचा असा का काही? फिरता फिरता. काय आरोपी पकडायला यायला त्याला का? हो. हो का? हं. पगार काय तुम्हाला? मला पगार 16,000 रुपये. म्हणजे आता लागले म्हणून कमी आहे का? नाही आता लागले. हा, आता लागले ना तुम्ही. हं. मग नंतर वाढेल तुम्हाला आहे ना? हा जास्त दिवस झाले हो. वाढत वाढत. बरं आहे, बरं आहे. कुठे भरती झाली तुम्ही? मला मुंबई. मुंबईच्या भरतीला गेलता का तुम्ही? तिकडे जॉईन झाल्या का मग? हं. अरे वा, चांगलं झालं मग. आई वडिलाचं नाव कामाला बरं. नवरा काय करते नवरा? ते पण ऑफिसला जाते कामाला. कोणत्या? त्या तिथं ऑफिस आहे ना. हा एचएलचं. हा हा का? ऑफिसला जाते. हा हं. चांगलं आहे. दोघांची सर्व्हिस आहे तुम्ही? हो बरं. पोरसवर किती तुम्हाला? 2. मुलगा मुलगी का? हं. ते शिकत असतील ना? हा अजून छोटे वाले ते. छोटे आहे का? हं. हा, लहान आहे बाजू. हं. ड्युटीवर आहे आम्ही दोघं पण. हा घरी टाकून येतो. आणि त्याला सांभाळतो कोण? त्या माझ्या आई आहे ना. तुमची आई तुमची त्यांची सासू का? हं. नाही माझी आई सांभाळ. हा त्यांची सासू येईल ना तुमच्या नवऱ्याची? तुमची आई बरोबर आहे ना? का तुमची सासू? नाही आई माझी. हा तुमची आई. हं. मग तुम्ही इकडे राहता का तुमच्या आई का? हा ये मुलं सांभाळायला आणली. ड्युटी असते ड्युटी करता का तुम्ही? जातो मग. पण नाईटची ड्युटी द्यायला नाही पाहिजे डिपार्टमेंटला लेडीजला ते नाही. काय सांगते आता तसं असलं तसं जायला लागतंय. हा शासनाचा आदेश आला तसा आहे ना. मग बरोबर आहे. पण कारण कसं आहे पाहुण्याची खाण्यापिण्याची गैरसोय होते ना रात्रीची. म्हणता आईला आणलं ना. मग ते करता ना दोघं जरा हा स्वयंपाक. स्वयंपाक पाणी. हं. मग काही नाही मग तेच चालू आहे मग काही नाही. मग तुम्ही इकडे कवर राहिले ड्युटी काही टेन्शन नाही. बरोबर. कधी डेला जाते कधी नाईटला जाते. हा का? ते तुमच्या मनावर नसेल ड्युटी आहे ना? नाही नाही 6 महिने दिले का ते करायचे आहे पण ना? आलं ना हा. मग साहेबांचं तसं. हो का? बरोबर. मग अजून काय चाललंय की तुमचं? काय नाही. घरी शेतीवाडी चांगली आहे हा शेती आहे. ना? आहे ना? हं. का हो? शेतीत काय लावेल आता? कांदे लावले कांदे. म्हणजे गाजरमुळे नाही लावेल का? नाही नाही गाजरामुळे नाही. का बरं? कांदे लावले कांदे. अहो गाजरमुळे लावी जा जरा. अहो कांदे कुंदे लावल्यापेक्षा आहे ना तुम्ही गाजरमुळे लावा. त्याला इतका भाव भेटतोय ना का काही मापच नाही. कांद्याला पण भाव भेटत. अहो पण कांद्याला खर्च जास्त आहे, याला खर्च कमी आहे. याला नुसतं पाणी भरायचं काय करायचंय? काय आता मा वावरात तुम्हाला सांगू मॅडम, मा खाल्ल्या वावरात रताळ लावली, वरल्या वावरात आधी शेप करून दिली. हा आता महिन्याने काढाली, दर महिन्याला शेप काढायची. हा आम्ही कांदे लावले. तुम्ही कांदेच लावले का? त्याला लय चटई आहे. राहते दुट्टीवर. हा आई राहते घरी हा. पोरं सांभाळायला. हा हा आणि मग बरं. मग काय मग कोण करता का शेती तुमची? मग आहे ना भाऊ आहे ते. भाऊ ते करता का? हं. असं बरं चांगलं आहे. मग म्हणजे चांगलं कुटुंब पर्पज आहे तुमचा मोठा. हो असं मग तुमचं डबे डबे सोय कशी इकडे जेवायचं का घरी येते जेवायला? नाही डबा घेऊन येते माझ्या सोबत घेऊन येतं का? सोबत. पोलीस स्टेशनलाच खाते ना? हो. पण जर आमच्या सारख्या पार्टीला बोलवते येता का तुम्ही? हो येतो ना. येता ना? येतो. बरोबर. मग काय खाता तुम्ही? काय असेल ते. बाबा तुमचं काय चाललंय? आता मा काला काढता मॅडम? पोरं सोरं काय नाही ते नका विचारू. माले डोक्याच्या बाहेर खेळतो. काय झाले 2-4 पोरं झाले सगळे मेले. हा काय उपयोग नाही. आणि बायकोचं ऑपरेशन करून बसलो, एक नाही राहिलं. एक काही जगलं नाही. मग बायको घ्यायची ना करून दूध. आता काय करता बायका सांगा? आता वय झालं. आता वय झालं पण म्हातारपणात एखादा कवाय ना बरं. तुमचं खरंय पण मग बायको करायलाच लागती. अजून तुम्ही तरुण आहे. कायच तरुण आहे? आता मा मनाला माहिती मी तरुण आहे काय. बरोबर आहे की नाही? माझं वय किती आहे मला माहिती, तुम्हाला काय माहिती? आता मी काय तुम्हाला दिसतोय नुसतं? अहो तसं आजकाल तसं नाही. मग आजकाल घरात एखादी बाय माणूस लागती. हा नाही बाय माणूस लागत सोरं लागत आहे. नाही, जोडीला बाय माणूस लागत तुम्ही म्हणता मॅडम. परपंच कोण विचारित नाही पण लेकर बाळा काय तेच विचारित. पहिले पोरं सोराची मग. नाही जाणे मला विचारलं आतापर्यंत. मग.
पण मला रडू येते सांगायला गेलं तर रडू येते म्हातारपणात आपल्याला तेच सांभाळायला काम येतं. सांगायला जावं तर रडू येतं काय सांगायचं नका लोकायला रडू बाबूराव, काय चारी पोरं बेले नका एवढं वाईट वाटून नका देऊ. लय वाईट झालं हो मॅडम काय सांगा मॅडम तुम्हाला आता चारी पोरं बेले हा. आणि बायको मला सोडून गेली मग आता काय करायचं? आता परपंच आला बा आता काय करता त्याच्यामुळे तर म्हणते रडू नका, एखादी बायको करून घ्या. नाही तशी पाहतोय भेटलं चालेल. असेल एखादी पाय. नाही पाण्यात आहे बावल्या चाललंय पाहायचंच का एक शोधली तेवढंच लेकर बाळ एखादं होईल. मग ती थोडीशी ती मग ती आई बापाची विचारते हा. तिला ब्याव आहे ना आता तिच्या आई तिला पण आई बापाची बापाच्या पुढे जाता हा येत हा नाही ना. चालले तर जातं विचारायचं काम तिचं मला हा. तर होईल आमचं एका दिवशी तरी होईल घ्यावं करून हा लग्न. मग घेऊ करूनच मग काय हं. लय दिवसाने दिसले. आता माझी ड्युटी चालू होईल, जाऊ का आता? जाता का हा. बसले असत्या घडी बरं नाही जाते ना, हा ना ड्युटीचा टाइम झाला. तुम्ही सारखे उभे राहायला का लागले तर हा. मी घेतलं खाली आता बसून ड्युटीचा मला तर वाटतं कवर तुम्ही बोलत राहा ड्युटीला जायचंय ना. ड्युटीला जायचं का हं. बरं जा शेवटी कसं आहे टायमिंगला महत्व आहे बरं की नाही वेळेला महत्व आहे टायमिंगला महत्व आहे नाही तर घरी बसावं लागतं काय झालं माहितीये का मॅडम हं. आपण एका वर्गात होते शाळेमध्ये हो. त्याच्यामुळे तुमच्या आमची आपल्याला दिसत भेट झाली हा. म्हणून तर आपण एवढा टाइम बोलत बसला आहे की नाही लहानपणाचे मित्र हा शाळेतले आपले हो शाळेचे. हो चाल येऊ का मग? हा या 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 मॅडम या हा या. अरे किती दिवसांनी ही गंगू शाळेत मावली मैत्रीण होती गंगू ती आता ये पाहिजे पोलीस ड्रेसवर भेटली म्हणजे ड्युटीला लागली ती पोलिसाच्या असं चालेल. तिला लग्नही झालं तिचे पोरं सोरही झाले जाय, जाय. हं? आईला मी बसलो इकडं मासा मारीत पाय तिचे योग काय आले बिचारीचे बरं आहे, कोणाचं चांगलं झालं ना त्याच्या मागं आपलंही चांगलंच होईल बरं आहे बरं आहे काही कोणी लागले ना घरी चला आता घेतो झोपून झाडाखाली आंब्याच्या मस्त पैकी आराम करतो आता